एकलगावमधले आपले छोटे मित्र ही अर्चना आहे. 3 वर्षापूर्वी मी आलो होतो त्यावेळेस ती होती 6वीला. आणि हा विलास रात्री आल्यानंतर मस्त ह्यांनी ओळखलं मला आणि मग त्यांच्याच घरून आम्ही भात करून घेतला आणि भाकरी करून घेतल्या. रात्री विलासने आम्हाला विहिरीवरती नेलं, मस्त आंघोळीला पाणी वगैरे दिलं. आता विलासने मस्त चहा आणलाय, आता चहा वगैरे पिणार आहे. मस्त मध्ये चहाचं काम चाललेलं आहे. एक नंबर झाला एक नंबर चहा झालेला आहे. डबल फिरी घ्या, डबल प्रभात फिरी घ्या. हा कस काय चहा आहे? एक नंबर. हा कस काय चहा? एक नंबर. ओके करा कस. एकलगाव मधून उतरल्यानंतर थोडा वडा आहे, पुढं शेती आहे, भात असते तिथं. आणि आपण ज्यावेळेस नाळ्यात उतरतो ना त्यावेळेस डाव्या बाजूने थोडासा वळसा घाला. डाव्या बाजूने म्हणजे नाळ्याच्या कडकडने वर नका जाऊ. बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात वगैरे रस्ता बंद होण्याची दाट शक्यता आहे. झाडं वाढलेली तिथं. डाव्या बाजूने जर पाऊलवाट दिसली आपल्याला तर त्या पाऊलवाटेनेच आपल्याला जायचं आहे. वरती इकडे तिकडे भटकत बसू नका कोणी, कारण गुरांच्या पण वाटा आहे बऱ्याचशा. त्यामुळे इथं जर तुम्ही नाळेपर्यंत आला नाही तर इकडे तिकडे भटकत बसता. शक्य असाल नवीन, तुम्हाला काहीच अंदाज नसेल जर तुम्ही वाटाड्या घ्या. तुला बाळासाहेब कचेरी नावाचं आहे, ते सोडतील तुम्हाला, किंवा कोणाला विचारतील सोडतील. त्यांना थोडे 100-200 रुपये दिले ते तुम्हाला नाळ्याच्या तोंडापर्यंत आणून सोडतील. आणि थोडी माहिती असेल तर कोणाला पहिले अगोदर आला असताल तर अंदाज घेऊन उतरायचं. इथं रस्ता बदत असतो बऱ्यापैकी. अवघड वाटे एवढी पण अशी काही अवघड नाही. तोंडापर्यंत झाडं झुडपं आहेत नाळ्याच्या तोंडापर्यंत. तिथून पुढं काय आपण जाऊ शकतो. नाळ्याचं सरळ खाली जायचं. नाळ्याच्या तोंडाला थोडंसं खराब रस्ता आहे, तिथून आपण खाली उतरू शकतो. हे अशा प्रकारे ही वाट आहे. आपण जर पाहिलं तर ही वाट हा वड असेल अंदाजे, कारण इथूनच उतरलो. कारण इथून आपल्या बरोबर नाळ्याच्या तोंडात जाणार आहे आणि तिथून आपण खाली उतरणार आहे. ही अशी वाट आहे थोडीशी. चला आपण सरळ त्याच रस्त्याने डोंगराला बरोबर धारेने जायचं नाही खाली लगेच. नाळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या रस्त्याने जायचं. झाडी झुडपे अशी, आणि ह्या रस्त्याने तुम्ही काय होत आहे बरोबर नाळ्याच्या तोंडापर्यंत जात आहे. आपण ह्या डोंगरावर वळसा घालवल्या खाली असं, आणि वळसा घालवल्यानंतर तुम्ही ह्या नाळेपाशी यायचं. ह्याला आगेश नाळ म्हणतो आपण. आणि खाली उतरल्यानंतर तुम्हाला मुख्य नाळ लागेल. खाली दापोलीस होते एक मंदिर आहे पुढं जननी मातेचं. त्या मंदिरापाशी गेला की तुम्ही सरळ तिथून खाली डायरेक्ट दापोलीतून. मध्ये कुठं 2-4 नाळावरती आल्यात, पण तिकडं वर जायचं नाही, खाली नाही. सरळ दापोलीच्या बाजून तुम्हाला निघून जायचं आहे. थोडी अडचण आहे पुढे गेल्यानंतर तोंडाला, पण तरी काय नाही. आणि इथून आता रस्ता नाही, पण ही नाळ धरून तुम्हाला सरळ जायचे. म्हणजे दोन्ही डोंगरच्या मधून जिथून पाणी जातं ना खाली सरळ, तिथून तुम्हाला सरळ खाली जायचं. हे आग्याच्या नाळातून चाललेले आमचे ट्रेकर. वा कसं काय? एक नंबर. एक नंबर. आता नाळ उडतोय आम्ही आग्याची, आणि इथून खाली चाललोय बघा आता आपण सरळ. हे मागं पाहताय माझ्या, हे जननी मातेचं मंदिर आहे छोटेखानी. तिथं आल्यानंतर म्हणजे आपण थोडक्यात एकलगावची नाळ उतरलो आहे. आता आपण पुढे जाणार आहे. तुम्हाला ह्या नाळीतून पुढे जायचं. हे मंदिर आलं की तुम्ही समजायचं की आपला रस्ता बरोबर आहे. आणि मंदिराच्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूनी आणि मंदिराच्या डाव्या बाजूनी तुम्हाला सरळ खाली उतरायचं आहे. या ठिकाणी एक खाली आल्यानंतर देवीच्या मंदिरापासून ह्या भागात फक्त एक जिवंत पाण्यात झरा आहे बघा, ह्या दगडाखाली. आणि आता आम्ही या ठिकाणी पाणी भरणार एक खड्डा केला एक जरा, आणि या ठिकाणी पाणी भरून आम्ही आता पुढे जाणार. कारण जे कोण ट्रेकर्स इथे येतील ह्या उन्हाळ्यात कुठं पाणी नाही, मात्र उन्हाळ्यात जर आला तर तुम्ही ह्या दगडाखाली जर पाहिलं पुढे एक हे लाकूड एक कोसळ आहे बघा ह्या दगडावरती मोठं उंच, आणि ह्या दगडाखाली एक जिवंत झरा आहे. या ठिकाणी तुम्ही पाणी भरू शकता. मात्र येताना पाणी आणा, जर नसेल तर नसेल, पण आता लकीली तर झरा आहे पाण्याचं, त्यामुळे आम्हाला पाणी मिळालं आहे. मी तुम्हाला सांगितलेला हा झरा आहे. तर बघा मित्रांनो, आता 12 वाजलेत. सकाळी 6:30ला निघलो होतो. एकलगावच्या आगाशनाळ्यातून पुढे दिसतोय तो रायगड. आपण दापोलीत पोचलो आता. 6:30 ते 12 दुपारचे इतके वेळ लागला आपल्याला यायला. ऊन आहे चांगलं जबरदस्त. आणि तुम्ही पाहिलं तर ही घरं दापोलीतली, जिल्हा रायगड. आल्या
शेतकऱ्यांनी स्वागत केले. हा उभ्या गल्लीमधील महाराजांचा अर्धाकृती पुतळा आहे. दापोली गावातील टुमदार सुंदर अशी एका रेषातली जणू काही चित्रातलं बालभारतीतल्या पुस्तकातलं गाव असल्यागत वाटते. पाय वाह, मन असं भरून आले. आपण आता दापोली मार्गे चाललोय. दापोली थोडं पुढं आल्यानंतर वारंगी गाव लागतं. वारंगीच्या परिसरातून हा दिसणारा लिंगाणा आपण ह्या बाजूने ह्या झाडीतून रस्त्याने चाललोय. आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी पाण्याचं काळ नदीच्या पाण्यात साठा आहे बघा. आपण इथं आंघोळ करू शकता, कपडे वगैरे धुवू शकता आणि असंच पुढे ह्या रस्त्याने जायचं. आणि समोर बघितलं आपण तर हा समोर दिसतोय तो आहे दुर्गेश्वर रायगड. आपल्याला तिथे जायचं आहे. ह्या रायगडावरती आता आपण पुढं वारंगीमध्ये जाणार आहे. आता आपण समोर वाघेरीतून आलो आहे. वारंगीत नाही आलो, वाघेरीतून क्रॉस घेतला आपण. पुढे आल्यानंतर हे छत्री निजामपूर गाव लागतं. ह्या अशा वस्त्या आहेत. पुढं ह्या काळनदीवरती धरण आहे बांधलेलं. आणि जर आपण असं पाहिलं ह्या गावाच्या वरती तर हा रायगडचा टकमकटोक आहे बघा. म्हणजे आपण इथं आलो की म्हणायचं एक 20 मिनटं आपल्याला गडाच्या पायथ्याला जायला लागणार. पुढं असं जायचं. ह्या रस्त्यांचा कच्चा रस्ता येतं असा. ह्या रस्त्याने पुढे जायचं आणि पुढे डांबीर लागतो आणि तिथून लगेच रायगडवरीत 15 मिनटात आपण पोचू शकता.